गुड इव्हनिंग सर्वांना आणि तुम्हा सर्वांचं या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत, जे की MST CET सेलद्वारे आला आहे. हा अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अप टू डेट राहता येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण तो अपडेट लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर तुम्ही माझा लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे MST CET 2025 PCM आणि PCB या दोन्ही एक्झाम्सचे रिझल्टचे डेट्स डिक्लेअर झाले आहेत. ते म्हणजे PCMसाठी 16 तारीख झाली आहे, ते म्हणजे उद्या, आणि PCBसाठी 17 म्हणजे परवा. तर मित्रांनो, नेमका रिझल्ट चेक कसा करायचा? तर यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं यावं लागेल MST CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ओके. आता इथे आल्यावरती तुम्ही डाउनलोड्समध्ये गेलात, तिथे नोटिसेसमध्ये गेलात, तर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल, जिथे वेगवेगळे नोटिसेस ज्यांचे नवीन-नवीन ते पब्लिश करतात ते असतील. ओके. जर तुम्ही ते पहिलं पाहिलात, जे आजचं आहे, ओके, 15 जूनचं आहे, जे आज पब्लिश त्यांनी केलं आहे, ते म्हणजे MST CET 2025 द PCM ग्रुप रिझल्ट, जे की 16 तारखेला डिक्लेअर होणार आहेत, आणि PCB जे की 17 तारखेला डिक्लेअर होणार आहेत. तर या एक्झामची जे रिझल्ट्स आहेत ते कुठून चेक करायचे? तर त्यासाठी त्यांनी एक लिंक दिली आहे, ती म्हणजे इथे. ओके. तर सध्यासाठी ही लिंक इनॅक्टिव्ह आहे, कारण की रिझल्ट अजून लागले नाही आहेत. उद्या लागणार आहेत फॉर PCM ग्रुप, आणि सेम PCBसाठी परवा लागणार आहेत. ठीक आहे. तर त्या दिवशी त्या पर्टिक्युलर ग्रुपसाठी ते लिंक ओपन होतील. तुम्हाला ज्या कोणत्या ग्रुपचा रिझल्ट पाहायचा असेल, तुम्ही तिथे याच्यावरती क्लिक करून तिथे तुमचं युजर नेम, रोल नंबर, सगळ्या गोष्टी टाकून, डिटेल्स टाकून तुम्ही ते चेक करू शकता. ओके. अजून तुम्हाला काही डाउट्स असतील मित्रांनो, तर मला प्लीज कमेंट डाऊन करा, जेणेकरून मी तुमचे डाउट्स सॉल्व्ह करेल. आणि असेच काही नवीन अपडेट्स असतील तर मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे संपूया. थँक यू.